नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून. गुढीपाडव्याच्या निमित्तानं बीडचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्रीवर जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांच्यामध्ये ही बैठक झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाराज असणाऱ्या क्षीरसागर यांच्या या भेटीमुळे राष्ट्रवादीत राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जाते. दोघेही बंधू आलेले आहेत, त्यांचे चिरंजीव पण आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता प्रत्येक भेटीमागे काही वेगळा अर्थ लावण्याची काही आवश्यकता नाही. शिवसेनेत जोरात इन्कमिंग सुरू झालेलं आहे, त्याबद्दल अजून किती इन्कमिंग आहे? असं इन्कमिंग किती वेळ आता कसं मी सांगू? आणि इन्कमिंगला मी हे कशाला टाकू, पायबंद कशाला टाकू? मी पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक भेटीला वेडावाकडा अर्थ लावण्याची आवश्यकता नाही. आणि मला असं वाटतं ज्याला जो निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तो निर्णय घ्यायला मोकळा असतो. त्याच्यामुळे जर का त्यांना उद्या काही निर्णय घ्यायचा असेल तर ते निर्णय स्वतःहून जाहीर करतील. मी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही आणि मी पक्षावर गेल्या अनेक वर्षापासून जी आमची घुसमट आणि कुचंबनाने अवहेलना होते, त्यामुळं नाराजीनं अतिशय पोटतिडकीनं ही बाब पक्षश्रेष्ठीला सांगितली, पण त्यांनी दखल घेतली नाही. वारंवार सांगूनही दखल घेतली नाही. आणि त्यामुळं कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा दबाव होता मला की तुम्ही कुठपण संयम राखता, संयमालाही काही मर्यादा असते, आणि त्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागला.